नमस्कार प्रेक्षकांनो, तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला काही कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे. काव्य आता खूप मोठा स्टंट करणार आहे. तिची आयस बुद्धी वापरून ती असं काही स्टंट मारते ना की पार सरळ कोम्यातून बाहेरच येतो. तेव्हा ती हे सगळं कशा पद्धतीने करते, काय काय करते, सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर आपण पाहिलं की मानिनीला आता हॉस्पिटलमधून कॉल येतो की पार्थ कोमात गेलाय आणि हे ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती चक्कर येऊन खालीच पडते. काव्याला सुद्धा पुरता शॉक बसलेला असतो. ती बोलते, नाही मी आता एक क्षणसुद्धा थांबणार नाही, मी चालली आहे पार्थकडे. असं म्हणत असती पार्थकडे जाणार तेवढंच या मानिनीला जाग येते. ती बोलते, काव्या तू जायचं नाहीस. म्हणजे बघा हा प्रेक्षकांनो, ही 100% नाटक करत असणार आहे चक्कर येण्याचं. कारण तिला जी काही चक्कर आलेली असते एका मिनिटात आता मानिनी बरी होते आणि काव्याला बोलते, काव्या तू पार्थकडे जायचं नाही आहेस. काव्या बोलते, नाही मी जाणार म्हणजे जाणार. आणि काव्या किती हट्टी आहे प्रेक्षकांनो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती कोणाच्या बाल ऐकत नाही. ती म्हणते मी जाणार तर जाणार. मानिनी आता पुढे बोलते, काव्या तू जर गेलीस ना तर तुला पार्थची शपथ आहे. आता इथे बघा प्रेक्षकांनो, आत्ता या मानिनीला चक्कर आली होती आणि आता एकदमच तिच्यामध्ये इतका जोर आला आहे की ती अक्षरशः गळा फाडून काव्याला ओरडतीये. हा किती विरोधाभास आहे ना असं. आणि हे ऐकल्यानंतर काव्याची पावलं थांबतात. तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. काव्याला तर काय करावे काहीच कळत नसतं. ती पूर्णपणे ब्लँक झालेली असते. त्यामुळे ती सरळ आता देवळात निघून येते आणि देवीकडे साकडं घालू लागते. ती म्हणते, देवा काही एक कर. तुला जर माझा जीव घ्यायचा असेल ना तर घे, पण मिस्टर देशमुखांना काही एक होऊ देऊ नकोस. काव्या खूप रडत असते, खूप गयावया करत असते. तिला काहीच मार्ग मिळत नसतो आणि तेवढ्यातच तिथे एक जोगतीण बाई येते. ती बोलते, पोरी मला माहिती आहे तुझा धनी खूप मोठ्या संकटात अडकलाय ना, मरणाच्या दारात आहे ना. तेव्हा काव्या बोलते, हो पण तुम्हाला हे सगळं कसं माहिती. तेव्हा जोगतीणबाई बोलते, उदे गांबे उदे, देवीला समद माहिती असतं. अगं देवीमुळंच तर हे समद जग चालतं. पोरी देव तुझी परीक्षा घेतोय आणि या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण व्हायचंय पोरी. तेव्हा काव्या चक्क तिच्या पायात बसते आणि बोलते, ताई आता तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा, माझी मदत करा. तुम्ही जे सांगाल ना ते सगळं मी करायला तयार आहे. माझ्या नवऱ्यासाठी तुम्ही फक्त बोला मी काय करू. तेव्हा जोगतीण बोलते, पोरी तसं बघायला गेलं तर तू मनाने खूप चांगली आहेस, स्वच्छ आहेस. अगं तुझ्या धन्याला देवी काय बी होऊ द्यायची नाही बघ, पण या बदल्यात तुला एक गोष्ट मात्र नक्कीच करावी लागेल. काव्या बोलते, तुम्ही फक्त सांगा मला काय करायचंय. तेव्हा जोगतीणबाई बोलते, ही उदी घे आणि तुझ्या नवऱ्याला दे, बघ तो कसा लवकर बरा होईल. काव्या आता विचार करू लागते, ही उदी हंगारा देशमुखांपर्यंत कसा पोचवायचा. कारण मी तर स्वतः नाही देऊ शकत, कारण मानिनी काकूंनी मला शपथ घातली आहे. आता हे सगळं मी कसं करू. रम्याशी तर मी बोलत नाही, काकूंशी माझं तर पटतच नाही, आणि जीवा तो तर माझं तोंडसुद्धा बघत नाही. राहिली नंदिनीताई, तीच माझी मदत करेल. ती नक्कीच देशमुखांना ही उदी देईल आणि मग देशमुखांना लगेच जाग येईल. पण तेवढं तर जोगतीणबाई बोलते, पोरी एक लक्षात ठेव, ही उदी तू स्वतः द्यायची आहेस, कारण तुझ्या धन्याची तू जीवन रेखा आहेस. आणि ही उदी जर तू दुसऱ्या कोणाच्या हस्ते दिलीस ना तर या उदीचा काय बी उपयोग व्हायचा नाही. तुला जर असं वाटत असेल की तुझ्या धन्याने लवकरात लवकर बरं व्हावं तर हे समज तुला सौताला करावं लागेल पोरी. तू जर स्वतःच्या हाताने ही उदी दिलीस ना, त्याला खायला घातलीस तरच तो बरा होईल. आणि आता मात्र काव्याची चांगलीच गोची झालेली असते. ती विचार करते, आता मी काय करू. मानिनी काकूंनी तर मनाई केली आहे मला देशमुखांच्या जवळ जाण्याची सुद्धा. आता ही उदी मी कशी देऊ. आणि तेवढंच तिला बाहेरच्या बाजूला एक मुलगी दिसते लहान. ती खरं तर पेशाने नर्स असते. ती म्हणत असते, काय सांगावं, ह्या नर्सचा जॉब म्हणजे किती हेक्टिक आहे. दिवसभर पेशंटच्या जवळ बसावं लागतं, नुसती धावपळ करावी लागते, काय हवं आहे काय नको आहे. दिवस ह्यात कसा जातो ना तेच कळत नाही. तो स्वतःसाठी वेळच मिळत नाही. कधी रात्रीची शिफ्ट, कधी सकाळची शिफ्ट. मी तर वैतागून गेली आहे, पर्सनल लाईफ काय राहिलेलंच नाही आहे. आणि काव्याचं मात्र सगळं लक्ष त्या बाईच्या बोलण्याकडे जातं. आणि मग काय, तिला लगेच युक्ती सुचते. कारण ती ऑलरेडी IASची तयारी करत असते, त्यामुळे तिचं डोकं इतकं फास्ट चालणं साहजिकच आहे. त्यामुळे ती लगेच गेटअप चेंज करते आणि हॉस्पिटलमध्ये येते. पण आता इथे काव्या नसते तर नर्स काव्या आलेली असते. आणि काव्यावरती हा जो काही नर्सचा लुक आहे ना प्रेक्षकांनो, अक्षरशः उठून दिसत असतो. खरंच पिंक कलरचा नर्सचा ड्रेस, पिंक कलरचा नर्सचा ड्रेस, पिंक कलरचा नर्सचा ड्रेस, त्यात पिंक कलरचा नर्सचा ड्रेस, टोपी आणि क्यूटशे गॉगल आणि हातामध्ये निळ्या कलरची फाईल. हे सगळं तिला उठून दिसत असतं. आणि त्याचबरोबर तिच्या हातामध्ये पार्थने दिलेलं ते गॉगलसुद्धा असतो. सॉरी गॉगल नाही, वॉच. पार्थने दिलेलं वॉचसुद्धा असतं. मी पण काय बोलते ना खरंच. तिने मुद्दामच आता तोंडाला मास्क बांधलेला असतो जेणेकरून तिला कोणी ओळखू नये. पण प्रेक्षकांनो, ही मानिनीसुद्धा काही कमीची नसते. बघा तिच्या अंगात किती पाणी आहे.
तिला माहिती असतं काव्या काही शांत बसणार नाही, ती किती हट्टी आहे, ती मुद्दाम पार्थच्या रूममध्ये जाणार. त्यामुळे तिने रम्यानी वसवत त्यांना तिथे बसवलेलं असतं. वॉचमॅनची ड्युटी दिलेली असते आणि त्यांना सांगून ठेवलेलं असतं ती काव्या दिसली की मला लगेच फोन करून सांगायचं. त्या दोघेही तिथे बसलेले असतात आणि ही रम्या तर अक्षरशः डोळ्यात तेल ओतून बसलेली असते, कारण तिला काही एक करून काव्याला पार्थच्या जवळपास सुद्धा फिरकू द्यायचं नसतं. आणि तेवढंच तिथे काव्याची मस्त अशी एंट्री होते. रम्या तर तिच्याकडे एकटक बघतच राहते. काव्या तर सरळ पार्थच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा रम्या बोलते, आई अगं ऐक ना गं, का कुणास ठाऊक मला असं वाटतंय या नर्सला मी यापूर्वी कुठेतरी बघितलंय पण आठवत नाहीये. तेव्हा वसवात्या बोलते, रम्या तू जास्त विचार करू नकोस, तू फक्त कॉन्सन्ट्रेट कर, ते पण काव्याकडे. काव्या काही एक करून इकडे नाही आली पाहिजे. रम्या बोलते, हो आई तू अगदी बरोबर बोलतेस. आणि अशा प्रकारे आपल्या काव्याने या दोघींना पुरतच मूर्ख बनवलेलं असतं. ती पार्थच्या रूममध्ये पोहोचलेली सुद्धा असते तरी पण या दोघींना काही खबर नसते. काव्या आता पार्थच्या रूममध्ये आलेली असते. त्या सगळ्या मशीन्स वगैरे बघून काव्या फार घाबरते आणि तिथेच आता बसून ढसाढसा रडायला सुरुवात करते. पार्थची अवस्था बघून तिला असह्य झालेलं असतं सगळं. ती रडतच म्हणू लागते, देवा अरे हे सगळं काय होऊन बसलं. देशमुख उठा ना, मला तुमच्याशी भांडायचंय. तुम्ही नेहमी मला म्हणत असताना फिसकारलेली मांजर नुसती फिसकारत असते, आज मला खरंच तुमच्यावरती फिसकारायचंय. आणि तेवढंच तिथे डॉक्टर येतात. ते आता काव्याकडे एकटक बघू लागतात, कारण त्यांना संशय आलेला असतो. ते बोलतात, तुम्ही इथे? तेव्हा काव्या घाबरते आणि बोलते, ते मी ना इथे रीडिंग घ्यायला आले होते. बरोबर त्याच वेळेला तिथे रम्या आणि वसवात्यासुद्धा आलेल्या असतात, कारण त्यांना या नर्सवरती जरा संशय आलेला असतो. वसवात्या मात्र एकटक काव्याकडे बघत असते, कारण तिला पुरताच संशय आलेला असतो. डॉक्टर बोलता, तुम्ही इथे कशाला आलाय? तुम्हाला माहिती आहे ना पेशंटची कंडिशन किती क्रिटिकल आहे, तुम्ही प्लीज इथे गर्दी करू नका. आणि अशा प्रकारे आता रम्या काव्याची चोरी पकडणार, तेवढ्यातच डॉक्टर तिला बाहेर काढतात. पण डॉक्टर काय काव्याचा पिछा सोडायला तयार नसतात. ते आता काव्याला पुन्हा विचारतात, पण मी तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यासारखं वाटतंय, कारण यापूर्वी मी तुम्हाला इथे कधीच ड्युटीवरती नाही बघितलेलं. तेव्हा काव्या पुन्हा एकदा खोटं बोलते. ती बोलते, मी कालपासून जॉईन झाली आहे, त्यामुळे तुम्ही मला कधी बघितलं नसेल असं म्हणत असती. बरोबर डॉक्टरांना कटवते, बरोबर त्यांना उल्लू बनवते. डॉक्टर आता बोलतात, ठीक आहे तुम्ही यांची काळजी घ्या, रीडिंग घ्या आणि लॅबला पाठवा, मी आहे असं म्हणतच ते बाहेर निघून जातात. काव्याला खूप छान वाटतं, कारण आता डॉक्टरांनी सुद्धा त्यांना एकांत दिलेला असतो. काव्या आता लगेच त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि जोगतीणबाईने दिलेली उदी त्याला भरवू लागते आणि बोलते, देशमुख तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता ही उदी दिली आहे ना, देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे, आता बघा तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल असं म्हणत असती. पुन्हा एकदा रडू लागते आणि आता मात्र पार्थच्या हातावरती तिचा थेंब पडताच आणि त्या उदीने सुद्धा असर दाखवायला सुरुवात केलेली असते. आणि मग काय या सगळ्याची जाणीव आता पार्थला सुद्धा झालेली असते. तो चटकन आता डोळे उघडतो, इकडे तिकडे बघू लागतो. याचा अर्थ की काय, काव्याच्या नुसक्यामुळे पार्थला शुद्ध आलेली असते. त्याला शुद्ध येताच काव्या तिकडून निघून जाते आणि अशा प्रकारे काव्याच्या एका चमत्कारामुळे पार्थला शुद्ध आलेली असते. जेव्हा आता घरातली सगळी येणार आहे तेव्हा पार्थ सगळ्यांना सांगणार आहे की हा मी जो काही तुमच्यासमोर दिसतोय ना, तो फक्त काव्यामुळे आहे. तेव्हा आता तरी या मूर्ख मानिनीचे डोळे उघडतील का, हे सगळं बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.